हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्राफ्टी कन्या चॅनल। तर आज आपण हाफ शटल मशीनवर साडीला फॉल कशी लावायची ते बघणार आहोत। इथे मी साडी घेतली आहे, त्याच कलरची मॅचिंग फॉल घेतली आहे। तर आपण आधी साडीची उलटी आणि चांगली साईड बघून घ्यायची व्यवस्थित, आणि त्या पद्धतीने आपल्याला फॉल आहे ती अटॅच करायची आहे। तर इथे बघा, ही आतली साईड आहे आणि हा मोठा काठ आहे। इथे आपल्याला फॉल अटॅच करायची आहे। इथून आपण साडी खोचायला सुरू करतो आणि इथे फॉल असते। ते ही चुकीची साईड आहे, ते डबल फोल्ड करून घ्यायचं कापड आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। ते एकदम छोटीशी दुमड घेऊन इथे मी लॉक स्टिच करणार पहिल्यांदा, आणि त्यानंतर खालीपर्यंत आपल्याला डबल फोल्ड करून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। एकदम छोटी छोटी दुमड घेत आपल्याला पूर्ण खालीपर्यंत स्टिच करायचं। इथे नॉर्मली बीडिंग असते, आता बीडिंगची मशीन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा फॉल अटॅच करू शकता। हे अशा पद्धतीने बघा, तुमची शिलाई आहे ती दिसणार। या पद्धतीने आपण खालीपर्यंत कंटिन्यू अशीच शिलाई मारून घेऊया। पदराकडे तुम्हाला अशी डिझाईन नको असेल तर एखादी लेस लावू शकता, किंवा पदरासाठी स्पेशल एक लेस मिळते ती सुद्धा तुम्ही अटॅच करू शकता। इथे मी पूर्ण खालीपर्यंत जी शिलाई आहे ती मारून घेतलेली आहे। आता आपण फॉल अटॅच करूया। तर बॉटमला एवढा स्पेस ठेवायचा आहे, 7 ते 8 इंच होईल एवढा, आणि आपल्याला नंतर फॉल अटॅच करायची। तर स्टार्टिंगला मी थोडीशी शिलाई इथे मारून घेते लॉक स्टिच करून, आणि आता आपल्याला फॉल घ्यायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा इथे फोल्ड करायचं, आणि जी फॉलची चांगली साईड आहे ती वरच्या बाजूने आहे। ते इथे साडीचा काठ आणि फॉलचा काठ दोन्ही इक्वल ठेवून इथे आपल्याला व्यवस्थित करून घेऊन इथे त्याच्यावर टीप मारायची आहे। अशा पद्धतीने टीप मारायची। मला दाखवते कशी बसली आहे, हे बघा, इथे दिसणार पण नाही जास्त, आणि हे व्यवस्थित इथे अटॅच झालेलं आहे। फॉलवर आणि साडीवर दोन्हींवर व्यवस्थित शिलाई बसेल अशाच पद्धतीने आपल्याला ही पूर्ण जी फॉल आहे ती बॉटमला अटॅच करून घ्यायची आहे। इथे पूर्ण झाली आहे बघा। आता एंडिंगला पुन्हा आपल्याला इथे फोल्ड घेऊन आतल्या साईडने टर्न करून इथे आपल्याला हे पूर्ण स्टिच करून इथे लॉक करून आपण बाहेर पडणार। इथे आपण इथे पूर्ण जी फॉल आहे ती व्यवस्थित अटॅच करून घेतली आहे। आता वरच्या साईडने आपल्याला हात शिलाई घालायची आहे। तत्पूर्वी हा आपला पदराचा भाग आहे, याची सुद्धा चांगली साईड बघून घ्यायची, आणि जी चुकीची साईड आहे त्याच्यावर आपण डबल फोल्ड करून पूर्ण इथे सेम स्टिच करणार। तर इतकं झाल्यानंतर आता आपण हात शिलाई घालून घेऊया। तर हात शिलाईसाठी हे व्यवस्थित कापड आहे ते जमिनीवर व्यवस्थित ठेवून घ्यायचं। अशा सपाट भागावर आपल्याला ते स्टिच करायचं आहे। इथे मी डबल दोरा घालून घेतला आहे सुईमध्ये, आणि हे आता इथून स्टार्ट करणार। छोटा छोटा कापड घेत आपण ते स्टिच करणार आहोत। पलीकडच्या साईडने जास्त दोरा दिसला नाही पाहिजे, या पद्धतीने आपण पूर्ण इथे स्टिच करून घेणार, हात शिलाई घालून घेणार आहोत।
आता इथपर्यंत आल्यानंतर इथे आपल्याला दोऱ्याला गाठ मारून तो फिक्स करायचा आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण वरच्या साईडने शिलाई मारून घ्यायची। इथे मी दोरा फिक्स केला आहे, तर टर्न करून दाखवते बघा। पलीकडच्या साईडने दोरा दिसत पण नाही आहे। अशाच पद्धतीने आपण पुढे सुद्धा जी शिलाई आहे ती कंटिन्यू करणार आहोत। इथे आता थोड्या अंतरावर पुन्हा आपण इथे लॉक करून घेणार, म्हणजे आपला जो दोरा आहे तो सुटणार नाही आणि फिक्स राहील। आता तुम्हाला हे टर्न करून दाखवते कशा पद्धतीने आपण हात शिलाई घातली आहे। हे बघा, इथे आपली हात शिलाई घालून रेडी झालेली आहे। हे आतल्या साईडने अशी दिसणार शिलाई, म्हणजे मोठे धागे दिसणार आणि पलीकडच्या साईडने जास्त धागे दिसणार नाहीयेत। ह्या अशा पद्धतीने पूर्ण आपण जी फॉल आहे ती अटॅच करून घेणार आहोत सेम पद्धतीने। आता ही पूर्ण शिलाई मारून झाली आहे। आता एंडिंगला आल्यावर इथे मी दुसरा दोरा घेतलाय, इथे पण आपण स्टिच करून घेणार। आता या कॉर्नरला आल्यानंतर इथे आपल्याला पुन्हा एकदा लॉक करायचं आहे आणि तिथून मग डाऊन जाऊन तिथे आपण शिलाई मारणार। तिथे फोल्ड केला आहे, त्या फोल्डवर आपण अशा पद्धतीने स्टिच करणार आणि बॉटमला जाऊन पुन्हा आपण लॉक करून आपली जी शिलाई आहे ती कंप्लीट करणार। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओची अपडेट वेळोवेळी येत राहील। अशा पद्धतीने आपली फॉल आहे ती पूर्ण अटॅच करून कंप्लीट झालेली आहे। तुम्हाला टर्न करून दाखवते। हे बघा, राईट साईडने अशा पद्धतीने आपल्या साडीला लुक येणार आहे। तर तुम्ही हाफ शटल मशीनवर सुद्धा फॉल आहे ती अटॅच करू शकता, आतल्या साईडने आणि बाहेरच्या साईडने बघू शकता। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत शिकत रहा, शिवत रहा। थँक्यू।